नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपातील गटबाजीचे राजकारण आता मुख्यमंत्री फडणवीसांचे बॅनर फाडण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावले असता काही अज्ञात लोकांनी ते बॅनर फाडल्याचे दिसून येत आहे. यामागे भाजपच्याच काही लोकांचा हात असल्याची शहरात चर्चा आहे. यामुळे स्थानिक राजकारणातच नाही तर भाजपातील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. चंद्रपुरात नकली ओयो हॉटेलचा भंडाफोड झाला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुंबईत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेल संबंधी पुन्हा मुद्दा उपस्थित केला होता. इतकेच नाही तर अशा हॉटेल्सला गृहमंत्री परवानगी कसे देतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आता अहमदाबादमधील ओयो हॉटेल्सचे नोडल अधिकारी मनोज पाटील यांनी ओयोचा नकली लोगो आणि ब्रँड वापरून नकली ओयो तयार केले असल्याची तक्रार चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून कारवाई चंद्रपुरातील 15 हॉटेल्स आणि लॉजवर कारवाई केली आहे. मानव वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी अलीकडे शासनाने AIचा वापर करण्याचा निर्णय घेतला. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरात 2023 पासूनच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आभासी भीतीचा प्रयोग सुरू आहे. ज्या 16 गावांमध्ये हा प्रयोग करण्यात आला तेथे आभासी भीतीचा प्रयोग यशस्वी झाला असून त्या गावातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मानवी मृत्यूदर कमी झाल्याचे समोर आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट कंपनीच्या डंपिंग यार्डमधील कचरा बाहेरील शहरात प्रमाणापेक्षा जास्त जमा केला जात असल्याने शहरात दुर्गंधी पसरली आहे. यासाठी कंपनीला जाब विचारत ठाकरे गटाचे नेते आणि कोरपणा तालुका प्रमुख सागरभाऊ ठाकूरवार यांनी माणिकगड सिमेंटच्या मुख्य गेटच्या कार्यालयाची काच फोडून आपला उद्रेक दाखविला आहे. तसेच हे लाथांचे भूत आहेत, प्रेमाने मानणार नाही असा दम देत गावातील प्रत्येक नागरिकांनी या समस्येवर एक होऊन डंपिंग ग्राउंड बंद करायला भाग पाडले पाहिजे असे ठाकूरवार यांनी गावकऱ्यांना आवाहन केले आहे. राजुरा तालुक्यातील चिंचोली गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. घरातली कामं आटोपती घेत असताना 40 वर्षीय सुवर्णा राजेश वांढरे यांना विजेचा जोरदार धक्का बसून जागीच मृत्यू झालाय. ही घटना 20 जुलै रोजी सकाळी घडली. सुवर्णा कपडे वाळत घालत असताना त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. विशेष म्हणजे कपडे वाळत घालण्याच्या तारेला कटलेली विजेची सर्व्हिस केबल सलागलेली होती आणि त्यात विजेचा प्रवाह सुरू होता. सुवर्णा यांना याबद्दल जराही कल्पना नसल्याने सुवर्णा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चंद्रपूर शहर पोलिसांनी 1 किलो गांजासह 2 महिलांना अटक केली आहे. भिवापूर वार्डातील कुख्यात सराईत मुस्कान खैरे वय वर्ष 33, पुष्पा बानलवार वय वर्ष 55 अशी अटकेतील महिलांची नावे असून दोघेही शहरातील भिवापूर परिसरात राहतात. घरात टाकलेल्या धाडीत फुली बिया देठे अशी गांजा सदृश्य 1 किलो 157 ग्रॅम अंमली पदार्थ आढळून आले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल करीत अटक केली. 2 महिन्यांपूर्वी घुग्गुस बसस्टॉप जवळ एक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ महिला बेवारस अवस्थेत आढळून आली होती. सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन घुग्गुस पोलीस ठाण्याचे तत्कालीन API योगेश पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई करत त्या महिलेला नागपूर येथील श्रद्धा फाउंडेशनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. संस्थेने महिलेला वेळेत योग्य उपचार दिले असून आता तिची मानसिक प्रकृती पूर्वीपेक्षा खूपच सुधारली आहे. उपचारानंतर श्रद्धा फाउंडेशनने महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना संपर्क साधला व संबंधित महिलेला त्यांच्या स्वाधीन केले. घुग्गुस पोलीस ठाणे आणि श्रद्धा फाउंडेशनच्या या मानवतावादी कार्याबद्दल स्थानिक नागरिकांनी मनपूर्वक आभार मानले आहेत. चंद्रपुरातील अभय टॉकीज चौकात झेंडीमुंडीचा अवैध धंदा सुरू आहे. हा एक जुव्याचा प्रकार आहे. खुलेआम चालणाऱ्या या धंद्यासाठी कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. अभय टॉकीज चौकात सकाळपासून असल्या झेंडीमुंडीसाठी विशेष मैफिल असते. या झेंडीमुंडीच्या नावावर रोज लाखोंची माया उधळली जाते. सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या झेंडीमुंडीवर कारवाई कधी करणार असा प्रश्न इथले नागरिक विचारत असून यामुळे स्थानिक लोक वैतागले आहेत. चंद्रपुरातील टेमुर्डावासी अखेर बँकेचे स्थलांतरण रोखण्यात यशस्वी झाले आहेत. वरोरा तालुक्यातील टेमुर्डा बाजारपेठी ग्रामीण स्तरावर फार मोठी आहे. टेमुर्डा अंतर्गत गावातील किमान 10,000 ग्राहकांचे बचत खाते, चालू खाते, आवर्ती ठेव खाते आणि मुदत ठेव खाते येथे आहे. इतकंच नाही तर जवळपास 500 महिला बचत गटाचे खाते इथे असून त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र बँकेच्या कोणत्याही ग्राहकांना कुठलीही पूर्वसूचना न देता बँक ऑफ महाराष्ट्र टेमुर्डा शाखेचे स्थलांतरण वरोरा परिसरात होत असल्याचा निर्णय जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर झाला होता. दरम्यान बँक वरोरा येथे येणार असल्याचे माहीत होताच टेमुर्डा परिसरातील सर्व ग्राहकांनी एकच एल्गार पुकारला आणि अखेर बँकेचे स्थलांतरण रोखण्यात टेमुर्डावासी यशस्वी झाले.
चंद्रपूर जिल्हा परिषदच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी 2 एकर जागा उपलब्ध असताना नवीन जागेवर जिल्हा परिषद इमारत बांधण्याचा हट्ट प्रशासनाने सोडलेला नाही। शहरात हिरवळीने नटलेल्या रामबाग मैदानाच्या शेजारील सुमारे 100 वृक्षांची युद्ध पातळीवर कटाई करून सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे काम सुरू केले आहे। ताड, सिंधी व सागवानाचे 40-50 वर्षांपेक्षा जुने वृक्ष कापण्यात आले आहेत। या प्रकारामुळे चंद्रपूर शहरातील नागरिक पुन्हा एकदा संतप्त झाले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त येत्या 22 जुलै रोजी सकाळी 8 वाजता नवीन जिल्हा परिषद इमारतीच्या प्रस्तावित जागेवर 100 वृक्षांची लागवड करून वृक्षतोडीचा निषेध करण्यात येईल, अशी माहिती रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय खाटीक घुसल्याने स्थानिक मराठी खाटीक समाजाच्या मटण विक्रीच्या धंद्यावर मोठे संकट ओढवले असल्याने स्थानिक प्रशासनाला निवेदन देऊन परप्रांतीयांचे मटण विक्रीची दुकाने तात्काळ गावातून उठवा, अन्यथा खाटीक समाज संघटना नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात मोठे आंदोलन करेल, असा इशारा प्रशासनाला दिला आहे। दरम्यान मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांना सुद्धा या संदर्भात निवेदन दिल्याने परप्रांतीय मटण विक्रेत्या विरोधात मनसेकडून सुद्धा खळखट्याक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजू कुकडे यांनी प्रशासनाला दिल्याने आता नगर परिषद प्रशासनाने लवकरच कारवाई होईल अशी अपेक्षा आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।